मयूर अली पहिले षटक घेतात गोलंदाज सोमनाथ. परी 11 जगदंबा वाकलन बी. थोडीशी घाई करा प्लीज. यानंतर सेमी फायनल आपल्याला आगासन विरुद्ध यातून विजेता संघ आणि फायनल मध्ये ऑलरेडी चेंज द गेम वडवली बी संघ आहे. तुम्ही थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. अजून 2 मॅचेस यानंतर आहेत. सोमनाथ पहिलाच बॉल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत गुरुनाथ गायकर. तुम्ही पाहतायत थ्रो फेकी बघा चांगली आहे. तर एक बॉल 3 ज्यावेळी गौरी पडायला हवी होती. झेल भरपूर कठीण होता मात्र गुरुनाथ गायकरने तो झेल सोपा केला आणि पहिली मॅच जिंकली. त्यानंतर देसाई संघालाही त्याने पराभूत केला आणि आता पडल्याच्या विरुद्ध ते खेळत आहेत. सलग 3री मॅच खेळत असताना जीजी स्पोर्ट वाकलन संघ सोनू मोनू 11 या स्पर्धेत 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. आगासन संघ ऑलरेडी सेमी फायनल मध्ये सिंगलने खातं उघडलंय. फास्ट क्रिकेट खेळायचे लक्षात घ्या. परी 11 जगदंबा वाकलन बी विरुद्ध आदर्श 11 पडले. चांगला बॉल होता. सोमनाथ गायकरकडे व्हेरिएशन चांगले. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. चला फास्ट खेळा प्लीज. गोलंदाज सोमनाथ. सेकंडला मयूरला तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आलेले मात्र थोडेसे दूरवर आहेत. थ्रो फेकी चांगली बघा. मयूरचं सिंगलने खातं उघडलं तर ते स्वप्नीलने 2 धावा आदर्श 11 पडले संघ. जो संघ जिंकेल तो कमीत कमी ट्रॉफी आणि कॅश प्राइजचा मानकरी ठरेल आणि सेमीफायनलची मॅच ओम से आगासन संघाबरोबर खेळायला मिळेल. बघायचं कोणता संघ असेल. जगदंबा वाकलन बी, परी 11 की आदर्श 11 पडले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता आणि मैदानाच्या आतमध्ये फेक तुम्हाला पाहायला मिळते. अजून एक सिंगल ऍड होईल. साईद तिथे होते. 3 सिंगल आतापर्यंत सोमनाथच्या षटकात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोमनाथ, मयुरेश, शिवदास आणि बिपिन पाटील असे 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या मॅच मध्ये. सोमनाथ वाईट बॉलचा इशारा आहे. थोडंसं जास्त बाउन्स दिला चेंडूला. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. फास्ट क्रिकेट खेळा. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. आता मात्र फटका बनवलाय. मयूरचा फेवरेट फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 8 वरती आपल्या पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच. पडले विरुद्ध परी 11 जगदंबा वाकलन बी. इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मयूर ठाकूरच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. फिल्डिंग लगेच सेट करा प्लीज. पहिल्याच ओव्हरमध्ये सोमनाथने 12 दिल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर सेमी फायनल फायनल. त्यामुळे थोडीशी घाई करा. वडोली बी संघ फायनल मध्ये. ओम साई आगासन संघ सेमी फायनल मध्ये. आगासन संघ आपण रिपोर्टिंग करायचे. मयुरेश येत आहेत दुसरं षटक घेऊन. जर्मन क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच. कलागासर आणि बितोडे
मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळाली होती क्वार्टर फायनलची, आणि तिथून आगासन संघाने बेतवडे संघाला पराभूत केलं आणि थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. तर मी इथून बघायचं आहे कोणता संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होईल. 12 धाबा तापाल कधी लागल्यात. चेंडूला दिशा द्यायची होती मात्र बहारामने एक चांगला झेल टिपलाय शॉट थर्ड मॅनला. स्वप्नील म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. 12 वरती पहिला धक्का पडले टीमला. बॅट्समन लगेच पाडवायचंय. दक्ष मात्र येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत. दोन्ही संघ आपण वाकड संघ पहिल्याच मॅच मध्ये पराभवाच्या छायेखाली होता. दुसऱ्या मॅच मध्ये पडले संघ. त्यानंतर वैभवची ती इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 6 बॉल 25 ची गरज असताना. गायकर आले तोपर्यंत 2 धावा येतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते. पडले संघाची 14 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कुमार आर्यनजी मात्रे आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर पडले, वाकण आणि आगासन दातिवली या गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. आपल्या सर्वांना आम्ही आमंत्रित करतोय जवंतमान क्रिकेट संघ दातिवली यांच्या वतीने नगरसेवक चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं नगरसेवक चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. पडले संघ प्रथम बॅटिंग करत असताना 15 वरती 1 विकेट, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 ओव्हरची मॅच. यानंतर तुम्हाला सेकंड सेमी फायनल पाहायला मिळेल आणि त्यानंतर मेगा फायनल. श्रीमान रोशनजी मात्रे गोल्डन मॅन यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रोशनभाई मात्रे आपले सहर्ष स्वागत. मयुरेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र साईकडनं चूक झाली आहे. थर्डमॅनला बारम बॅकअप देत आहेत. 2 धावा इथे मिळालेत. मयूरला तिसरी हवी होती, आता मिळणार नाहीये. 17 धावा दापलकरती. पहिले 2 सामने परी 11 जगदंबा वाकलम बी संघाने बॅटिंग करताना जिंकले. मात्र या मॅच मध्ये त्यांनी टॉस जिंकला आणि पहिली फिल्डिंग घेतली. त्यामुळे धावा चेस करणं पसंत केले या मॅच मध्ये. एक धाव इथे मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. मयूरच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव ऍड होईल. धावसंख्या 18. अशोक पडे आमच्या सोबत आहेत. खूप चांगली स्कोरिंग त्यांनी या स्पर्धेमध्ये काल आणि आज तुम्ही पाहतात. पहिल्या 2 दिवसात भावेश पाटील होते उंबारलीचे, त्यांनी चांगली स्कोरिंग केली. 18 वरती 1 शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय. दक्ष मात्रेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12.00च्या सरासरीने पडले संघाची धावसंख्या ती 24. चला फिल्डिंग सेट करा प्लीज लवकर, आपल्याला वेळ कमी आहे. 2 मॅचेस अजून आहेत. दोन षटकात 24 धावा झाल्यात. आदर्श 11 पडले संघ आपण रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. सरासरी 12.00 ची सरासरी मेंटेन ठेवलेली. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी बिपिन पाटील येत आहेत. आगासनचे अशोकजी मुंडे साहेब यांचा सन्मान करण्यात येईल. मी भावेशजी सावंत यांना विनंती करेन आपल्या शुभस्य अशोक मुंडे साहेब आगासन यांचा सन्मान करावा.
तातुलीचे आपले ग्रामस्थ सुभाषदादा पाटील लेजन क्रिकेटपटू यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुभाषदादा पाटील सुस्वागतम. बिपिनचा पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 25. जो संघ जिंकेल तो ओमसे आगासन संघाबरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल सुपर 4 मध्ये. आणि या स्पर्धेत मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक आहे. शेवटच्या मॅच पर्यंत धावा काउंट होणार आहेत मालिकावीरसाठी. रन्स विकेट्स टर्न केलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मयूर ठाकूरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. आज आपण पाहतोय भारतातील सर्वात मोठी स्पर्धा दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा होणार आहेत. कुशाला येते त्यामुळे प्लेड ऑन. फलंदाज बाद होईल. षटकाराचं उत्तर दिले बिपिनने. पुढच्याच बॉलवरती फलंदाज मयूर ठाकूर बॅक टू द पॅवेलियन. विकेट चौकार षटकार गेल्यानंतर डीजे वाजणं गरजेचं असतं. कारण आदरणीय रणदीपजी बडवी साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होत आहे. दादांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आदरणीय रणदीपजी बडवी साहेब सुस्वागतम. आणि त्याचबरोबर कुमार आर्यन आणि यतीन मात्रे यांचे आगमन झालेले. मी त्यांनाही विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलंही सहर्ष स्वागत. जयदादा मात्रे यांचे बंधू कुमार आर्यन आणि यतीन सहर्ष स्वागत. 8 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं मयूरने. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले ते वैभव म्हात्रे, ज्याने मागची मॅच कौसाच्या अक्षरशः हातातून खेचून आणली. 6 बॉल 25 ची गरज होती. 5 बॉलमध्ये 25 केल्या. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा तो कारनामा केला होता. आणि पहिल्याच बॉल वरती चौकाराने खातं उघडत असताना वैभवला तुम्ही पाहतायत फाईन लेगच्या दिशेने चौकार. धावा दिल्यात. मकर संक्रांत मध्ये सुद्धा 6 बॉल 22 ची गरज असताना ती मॅच सुद्धा वैभवने जिंकून दिली होती पडले टीमला. आणि आज 25 5च बॉल मध्ये. काय फिल्डिंग आहे बघा. शिवदास गायकर जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळाले. सिंगल मिळाली. धावसंख्या 36. सोमनाथ म्हात्रे येत आहेत. 36 धावा झाल्यात. आदर्श येऊन पडले संघाला माहिती ही मॅच जिंकली तर कमीत कमी ट्रॉफी आपल्या गावामध्ये जाईल. ट्रॉफीच महत्वाची. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. आता जाईल सरती देत. आता चेक केलं जाईल टीव्ही अंपायर. मात्र आकाशनचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे ओमकार आलेले आहेत. लाडके प्रेक्षक बैलगाडा शर्यत शौकीन कुमार यतीन आणि कुमार आर्यन मात्रे यांचे आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन या पण मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत. सुस्वागतम.
दीपेश पाटील यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आजही मला वाटतं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2014 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पडले संघाचे दीपेश पाटील सुद्धा आलेत. सामना एन्जॉय करत असताना त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. फिल्डिंगचं स्टँडर्ड नेहमीच त्यांनी जपलं. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आमचे लाडके प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. तर सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पडले गाव आपण मध्ये जवळच संघ आहे, बाजूलाच गाव. अनिकेत मुंडेला तुम्ही बघू शकाल आकाशांचे गोलंदाज. सुभाष ठाकूर यांना तुम्ही बघू शकाल. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात लागणारा धक्का क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3रा. करण्यासाठी लाडके प्रेक्षक तुम्हाला आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळेल. तर वैभवश्री विकेट रनआउटची स्वरूपात मिळाली. सोमनाथ गायकरचं कौतुक करेल मी. एस्ट्यांच्या मागे त्याने डायरेक्ट हिट केलंय, त्यामुळे माघारी पडतात थोडेसे मागे राहिले वैभव. आणि आता सागर आले बॅटिंग करण्यासाठी. दीपेश पाटील तुम्ही मगाशी पाहिलं टीव्ही स्क्रीन त्याचा उल्लेख केला. एक चांगले क्षेत्ररक्षक 2014. आता त्यानंतर दीपेश क्रिकेटपासून जे दूर गेले पुन्हा आम्ही त्यांना पाहिलं नाहीयेत. दिनेशला पाहतो, त्यांचे बंधुराज दिलीप पाटील यांचे 2 सुपुत्र आपण पाहतो. गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचं लक्षात घ्या. विकेट ओव्हर गेल्यानंतर एकत्र येऊ नका. वापर आम्ही थोडंसं कमी करणार कारण आपल्याला अजून यानंतर 2 मॅचेस आहेत. दीपेश पाटील येत आहेत. दीपेश स्वागत आहे आपलं. चाळीस धावा झाल्या आहेत पडले संघाच्या. 3 गडी बाद 40. 3 ओव्हरच्या खेळ संपलाय. शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज शिवदास. चला मॅच सुरू करा प्लीज. आगासनचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित झालेले आहेत. यातून विजेता संघ आगासन मध्ये लगेचच सेमीफायनलची मॅच होईल. शिवदास आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शिवदास गायकर देसेगाव एंडकडनं वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं शेवटचं षटक 4थं षटक. चला फास्ट खेळा. 40 झालेले आहेत. यानंतर 2 मॅचेस. वडोली बी संघ आपण रिपोर्टिंग करा. आगासन संघ इथे दाखल झालेला आहे. वेळ जास्त वाया चाललाय त्यामुळे मॅच सुरू करा प्लीज. फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम. दक्ष मात्रेच्या बॅट मधून आलाय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पंच थोडक्यात बचावले. 4 धावा मिळाल्या. धावा झाले 44. पहिल्या 2 मॅच पहिली बॅटिंग करून सामने जिंकले होते. बॉल द्या लगेच. पंचांकडे चेंडू नाही का? 2 चेंडू चॉईस करा सुरुवातीला. चव्वेचाळीस धावा झालेत. मग 2 मॅच मध्ये धावांचं संरक्षण केलं होतं परी 11 जगदंबा वाकलम बीने. मात्र या मॅच मध्ये डीकेने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत धावा 44 झालेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे बघायचे. धावा चेंज करणं त्यांनी पसंत केलेलं आहे या मॅच मध्ये. महत्वाची मॅच आहे. रिवर्स खेळायचं होतं. एक सिंगल मिळाली. फलंदाजाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल. धावसंख्या 45.
45 4 बॉलचा खेळ शिल्लक. कव्हरच्या दिशेने फक्त दिशा दिली. बाराम वेगाने धावतायत. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. त्यांना चेंडू अजूनही मिळाला नाहीये. प्रवीण दिदेत 2 धावा मिळतील. .47 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 47 धावा झाल्यात. आदर्श 11 पडले. 3 गडी बाद 47. आणि बघा इथून काय टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये. डॉट बॉलची समाप्ती होईल. धावा आपल्या पाहायला 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. हा ऍक्शन रिप्ले बघा. इथे काय घडलंय. बाईची एक धाव. रन्स कसे आहेत ते महत्वाचे आहेत. येणं गरजेचे. 48 झालेले आहेत. धावा झालेत. 48 धावा दापल कधी उभाला पाहायला मिळतात. धावा झालेत. 3 गडी बाद. हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल आलाय. धावसंख्या 49. 3 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाले. पहिला डाव इथे संपलेला आहे. 3 गडी बाद 50. 51 धावांचा पाठलाग आता या मॅच मध्ये करायचा आहे. परी 11 जगदंबा वाकलम 20 संघाला लगेचच फिल्डिंग सेट करत असताना बघा कौतुक करेल मी. तीन गडी बाद 50 अशी धावसंख्या आहे. आणि 51 धावांचा आता पाठलाग करायचा या मॅच मध्ये. परी 11 जगदंबा वाकलम 20 संघाला आपण जाणार आहोत खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. कुणाल दाते सरांकडे. अक्षयजी मात्र्यांना विनंती असेल आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आपण या मंचावरती आपल्या शुभस्य काही सन्मान होतील. विशेष सन्मान आपण करणार आहोत मंचावरती. आमच्या संपूर्ण जवानमान क्रिकेट संघ दातिवलीच्या टीम मेंबर्सना विनंती करेन आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. मंचावरती ज्यांची नुकतीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रणदीप मडवी, रोशन मात्रे, सोपान मात्रे या सर्वांना विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण सन्मान करतोय. आज वेळात वेळ काढून या मंचावरती उमरा कॉलनी शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय विनोदजी मडवी साहेब उपस्थित आहेत. आपण आदरणीय विनोदजी मडवी साहेब शिवसेना विभाग प्रमुख मुंब्रा कॉलनी यांचा सन्मान करूयात. या सर्वांनी जे आपले सर्व मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत विनोद दादा मडवी यांचा आपण सन्मान करत आहोत. शिवसेना विभाग प्रमुख मुंब्रा कॉलनी दादांचा आपण सन्मान करूयात. विशेष सन्मान दादांचं या जनुमान क्रिकेट संघ दातिवली वरती असलेलं प्रेम आणि दरवर्षी या स्पर्धेला दादांचं सहकार्य असतं. मोठं संघटन कौशल्य असलेलं व्यक्तिमत्व विभाग प्रमुख शिवसेना मुंब्रा कॉलनी आदरणीय विनोदजी मडवी साहेब यांचा आपण सन्मान करतोय. गतवर्षी आपण जे अयोध्येला प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराची प्रतिकृती ही आकर्षक ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह अर्थातच स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेची उबदार शॉल दादांचा आपण हा विशेष सन्मान या मंचावरती केला. यानंतर आदरणीय उद्योगपती समाजसेवक विकासदादा मडवी यांचा आपण सन्मान करणार आहोत. उद्योगपती आदरणीय
विकासजी मडवी साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर आणि शिवसेनेचा दिवा शहराचे प्रमुख आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब यांचे बंधू वाकण संघाला ज्यांनी आज पुरस्कृत केलेले आदरणीय विकासजी मडवी साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. या संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीम मेंबरच्या वतीने हा सन्मान आपण करत आहोत. विकासजी मडवी साहेब यांचा आपण सन्मान करतोय आणि यानंतर आपण आदरणीय उद्योगपती रणदीपजी मडवी साहेब यांचाही सन्मान करणार आहोत. आदरणीय उद्योगपती रणदीपजी मडवी साहेब यांना मी विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलाही विशेष सन्मान या जवान क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने नगरसेवक चषकामध्ये आपण करणार आहोत. मॅचला सुरुवात करा लवकर. दोन्ही संघांना सूचना, वेळ जास्त नाही. यानंतर सेकंड सेमी फायनल अँड देन ग्रँड फिनाल आहे. त्यामुळे विनंती तुम्हाला आहे जितकं फास्ट खेळाल तितक्या ओव्हर्स तुम्हाला फायनल मध्ये मिळतील. अन्यथा बॅड लाईटमुळे ओव्हर्स फायनलचा कमी करण्यात येतील. लक्षात घ्या, थोडं फास्ट खेळा. रणदीपजी मडवी साहेब यांचा आपण सन्मान करतोय मंचावरती. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेश शिवछत्रपतींची ही मूर्ती सन्मान चिन्ह आपण त्यांना देतो. आपल्या सर्वांचं स्फूर्तीस्थान, ऊर्जा केंद्र, संपूर्ण जवान क्रिकेट संघ दातिवली यांच्या वतीने आपण हा दादांचा सन्मान करतोय. त्याचबरोबर या सन्मानानंतर आदरणीय सोपानजी म्हात्रे साहेब या स्पर्धेचा आमचा आधारस्तंभ. जेव्हा जेव्हा हा संघ आपल्याला कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो तिथे उपस्थित असतात आणि या मॅनेजमेंट मध्ये महत्वपूर्ण भूमिका आदरणीय सोपनदादा म्हात्रे यांचा आपण सन्मान करूयात. मी पुन्हा विनंती करेन जवनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या संपूर्ण आमच्या मेंबर्सना आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आदरणीय सोपनदादा म्हात्रे यांचा आपण सन्मान करूयात. सोपनदादा म्हात्रे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. वळूयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. थँक्यू. धन्यवाद नितीन काळन सर, धन्यवाद करणजी काळन. व्हाईट बॉलचा इशारा इथे आलाय. पहिला बॉल चौकार आणि त्याच्यानंतर या 2 धावा आतापर्यंत ऍड झाल्या. 6 धावा आता स्कोअर बोर्डवर आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू असताना या मॅच मध्ये टार्गेट आहे 51 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. क्वार्टर फायनल मॅच जो संघ जिंकेल तो ओमसाई आगासनच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये खेळेल. फुलरलेनचा बॉल होता ऑन साइडला मनगड्याच्या सायने वळवलाय. चांगला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. निकेश पाटीलला 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 8. षटक क्रमांक पहिलं. सुरुवात चांगली मिळाली आहे. स्वप्नील म्हात्रे पहिलं षटक इथे हाताळत असताना कीर्तिमान या खेळाडूची, एक नामांकित खेळाडू आदर्श पडलेगाव या टीमचा चांगला ऑलराऊंडर. स्वप्नील पुढचा बॉल घेऊन, हा बॉल थोडासा पायात होता, अपील केली आणि ती उचलून धरली आहे. पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलंय. LBWच्या स्वरूपामध्ये निकेश आउट. विकेट आली आहे LBWच्या स्वरूपामध्ये. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. पायावर लागला होता मिडल अँड ऑफ स्टिकच्या मधोमध आणि त्यामुळे फलंदाजाला बाद घोषित केले. गुरुनाथ. नेट बॉलचा इशारा अंपायर कडून.
लक्ष या मॅच मध्ये 51 धावा करायचे आहेत. अर्धशतक पूर्ण केलं. बॅटिंग करत असताना आदर्श पडलेने 3च फलंदाज बाद झाले होते पहिल्या सत्रामध्ये. पहिली विकेट गमावली आहे वाकण टीमने. कमी गतीने बॉल टाकलाय. कॅचिटचा कॉल आहे. डीप मध्ये फिल्डर आहे आणि बॉल त्याला हुलकावणे देत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. टर्न झाला बॉल. 4 धावा चौकार. फिल्डिंग 2 धावा घेऊन जाईल. पहिलं षटक इथे संपलंय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता धावा आहेत स्कोर बोर्डवर 14. पहिलं षटक संपलंय. मंडप डेकोरेशन वाले कुठे असेल तर आपण लवकरात लवकर या. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. मंडप डेकोरेशन वाले कुठे असेल तर लवकर या मुख्य व्यासपीठावरती. गो टू कॉमेंट्री बॉक्स. 14 धावा. पहिलं षटक संपलंय आणि 14ची सरासरी नक्कीच चांगली सरासरी आहे. नो डाऊट. ज्यावेळेला धावा तुम्ही 51 चेस करता परंतु त्याच्यामध्ये देखील सेकंड ओव्हर पासून वेग पकडावा लागेल. पॉवर प्ले संपलाय. सेकंड ओव्हर मध्ये दक्ष गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि त्याच्या समोर मातब्बर खेळाडू आहेत सोमनाथ आणि त्याचबरोबर गुरुनाथ. सोमनाथ थोडासा ऑफ कलर राहिलाय. नो डाऊट मागच्या काही मॅच मध्ये तो लवकर आउट झालाय परंतु हा जो सामना आहे हा सामना खूप महत्वाचा आहे कारण इथून सेमी फायनलचं तिकीट तुम्हाला मिळणार आहे. ओमसाई आगासनच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे या मॅच मध्ये जिंकणं गरजेचं आणि बक्षीस पात्र फेरीत देखील तुम्ही जाल कारण 4 प्राइज आहेत. एका वाकणच्या टीमला 1 प्राइज लागू झालंय. आता पाहूया आदर्श पडलेगाव की वाकण ब कोणता संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल. पुढचा बॉल. वेगळाच अंदाज. स्वीप करत असताना थोडासा पुढे आला आणि त्याच्यानंतर फक्त दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर येतोय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा मिळतील. सोमनाथच्या खात्यामध्ये या 2 धावा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16. लक्ष 51 धावसंख्येचा पाठलाग आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. गरमागरम वाफळता चहा आणि त्यातल्या त्यात अशा जर सामना असेल तर अजून काय पाहिजे लाईफ मध्ये. क्रिकेट मधला सर्वोत्तम सामना आता तुमच्या भेटीला रंगतोय. हळूहळू प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेत. आपलं स्वागत आहे. पडले गावचा संघ खेळतोय. जवळच हे गाव आहे. अगदी हाकेच्या अंतरावर. परत एक वेळा खराब फिल्डिंग. त्याचा फायदा इथे घेतलाय. रन आउटची संधी आहे. टीम एम्पायरची मदत घेण्यात आलेली आहे रन आउट चेक करण्यासाठी. रन आउट चेक करण्यासाठी टीव्ही एम्पायरची मदत. चला लवकर लवकर डिसिजन घ्या. अजून 2 मॅच बाकी आहेत. नॉट आउट चा निर्णय आलेला आहे. त्याच्यामुळे धावा वाढतील. 2 धावा ऍड झालेल्या आहेत. 3 षटकार मारले तर सोमनाथ
रोशन मात्र यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आता इथे मात्र फटका फसलाय. जसं पारितोषिक लावलं तसं बॅटर आउट. साहेब यांचा आज वाढदिवस. आई भवानी ऐकविरा त्यांना उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कामगार चळवळीतले नेते, मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पद आता त्यांच्याकडे आहे. जनसामान्यातलं नाव, नाथांचा नाथ एकनाथ हे गाणं तुम्ही ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 18 धावा, 2 फलंदाज बाद. आणि याही मॅच मध्ये सोमनाथ एकच चौकार मारू शकलाय. 9 धावा त्याने या मॅच मध्ये केल्या. पुढचा बॉल, चांगली गोलंदाजी. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आदर्श पडलेगाव हा संघ छाप सोडतो या स्पर्धेमध्ये. पहिला सामना फसला होता, बॅटिंगने त्यांनी ती लढत जिंकली. साबेगावच्या विरुद्ध पहिल्याच मॅच मध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवला. दुसऱ्या फेरीमध्ये पडले कौसा सामना रंगला. कौसाला त्यांनी पराभूत केलं बॅटिंगच्या जोरावर. सेकंड इनिंग मध्ये ड्राईव्ह करत असताना अवे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल तिथेही मिळते. धावा झाल्यात 19. शेवटचा बॉल या षटकातला. चांगली बॉलिंग केली आहे दक्षने. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. फार एंड कडून गोलंदाजी करत असताना. लास्ट बॉल, शेवटच्या बॉलवर कडा प्रहार. बॉल ऑन साइडला उडवलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 6 धावांसाठी इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6 आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. अर्ध्या धावा झालेल्या आहेत. 25 झाल्यात, आता 26 करायचे आहेत. 12 बॉल 26 धावा. दोन मॅचेस बाकी आहेत. फिल्डिंग लावून घ्या पडले संघ लगेच. जयेश मात्र यांच्याकडून पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. 3 षटकार मारल्याबरोबर शिवदास याच्यासाठी पारितोषिक असेल. 25 ला 2 अशी परिस्थिती आहे. आणि आता या मॅच मध्ये 26 धावा अजूनही करायच्या आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 26 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी तन्मय आलाय. शिवदास स्ट्रायकिंग एंडला. 12 बॉल मध्ये 26. रिक्वायर रन रेट 13. प्रत्येक ओव्हर मध्ये 13 धावा कराव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर. फायटिंग मॅच, रोमांचक सामना, रोमहर्षक सामना तुमच्या समोर रंगत असताना लढत चांगली रंगतीये. बोलत तयार तन्मय शिवदासच्या समोर. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर हलकीशी अपील केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रन आउट चान्स आहे. 1 धाव तत्पूर्वी मिळते. लेग बायचा इशारा इथे येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 26. 11 बॉल मध्ये धावा करायच्यात 25. या मॅच मध्ये 11 चेंडू आणि 25 धावा पडले टीमच्या विरुद्ध. संघ जगदंब वाकण ब अशी ही लढत तिसऱ्या फेरीतली म्हणजेच क्वार्टर फायनल. याच्यानंतर सेमी फायनल मध्ये ओमसाई आगासन विरुद्ध या मॅच मध्ये जिंकलेला संघ खेळेल. त्यानंतर फायनल मॅच तुमच्या भेटीला येईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार.
4 धावा येतात या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 30. 51च लक्ष्य. 21 धावा अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 21 धावा. 1-2 डॉट बॉल मॅच मध्ये परत एक वेळा आदर्श पडलेगाव संघ येईल. 2 मोठे फटके मॅच मध्ये परत एक वेळा वरचढ ठरताना दिसेल टीम जगदंब बी वाकळण. क्लीन बोल्ट. चांगला बॉल. यष्टांचा वेध. ऑन साइडला बॅटचा चेहरा क्लोज केला. बॉल यष्टीला धडकला. यू मिस. आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 30 आहे. या मॅच मध्ये अजूनही धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 21, परंतु आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 9 चेंडू 21 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण या टीमकडे साई गायकर आहे. मागच्या मॅच मध्ये त्यांनी मोठमोठे फटके सजवले होते. पहिला सामना ज्या मॅच मध्ये ते जिंकले त्यावेळेला 9 विकेट गेले होते आणि त्याही वेळेला त्याने मोठमोठे फटके सजवले होते. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 9 बॉल मध्ये 25 धावा केल्या होत्या. सामनावीर ठरला होता साई. तो मैदानामध्ये आलाय, परंतु अजूनही 21 करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 21 धावा. साईनाथ हा सामना वाचवेल का हे पाहायचे. आदर्श पडले जिंकेल का. ड्राईव्ह करत असताना बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हरला. सिंगल मिळते. एकच धाव मिळेल. चांगला थ्रो. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाईल. बॅकअप मिळालाय. धावा वाढल्या. धावा झाल्यात आतापर्यंत 31. म्हणजेच आता या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये धावा करायच्यात 20. 8 चेंडू 20 धावा. हे समीकरण संध्याकाळचं सत्र. सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय. पक्षी घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत आणि त्यातल्या त्यात हवेची एक झुळूक आपल्या अंगाला स्पर्श करते. अतिशय आल्हाददायक असं वातावरण. यावेळेला अपील सुरू आहे पंचांकडे. पंचांनी ती फेटाळली. ऑन साइडला इथे बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न. साई डेंजर एंडला होता. 2 कंप्लीट. तिसरा धावेचा प्रयत्न. तिसरी मिळेल असं दिसतंय. आता तिसरी झाली आहे ती देखील लेग बायच्या स्वरूपात. जिथे 1 होती तिथे 3 दिल्यात. त्याच्यामुळे दबाव आता आदर्श पडलेगाव या टीमवर आहे. सर्वच खेळाडू एकमेकांवर नाराज आहेत. 3 धावा मिळतील लेग बायच्या स्वरूपात. आता 7-17 हे समीकरण या मॅच मध्ये असेल. 7-17 आपली साथ आज खूपच चांगली दिली. करण काळन नक्कीच अतिशय गोड आवाज या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा. अनेक स्पर्धा ते सातत्याने गाजवतात. नक्कीच अभिमान आहे. आमच्या जवळचे मित्र आहेत करण काळन आणि त्याचबरोबर नितीन काळन. डोंबिवलीचा आवाज प्रत्येक स्पर्धेमध्ये दुमदुमतो. फुलर लेनचा बॉल होता. फिल्डर आहे डीप मध्ये. 1 धाव मिळेल. लॉंग ऑफला बॉल अडवला जाईल. तोपर्यंत एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचलेली आहे 35. आणि आता बॉल शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. ऐकू एक चांगलं संगीत. येस डीजे. रत्न श्रीकांतजी शिंदे साहेब यांना हे समर्पित. त्यांचा मान सन्मान वाढवणार हे गीत तुमच्या समोर पेश केलं. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. नाव बॅक टू क्रिकेट. आदर्श पडलेगाव लगेच फिल्डिंग लावा प्लीज. अजून आपल्याला 2 मॅच कव्हर करायचे आहेत. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 16 धावा करायच्या आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये नगरसेवक ट्रॉफी मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जयनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. मैदान जरी बदललं असेल तरी मात्र आयोजन तेच आहे. सदाबहार लाजवाब असं आयोजन याही वर्षी सप्रा मैदानापासून सावली मैदानापर्यंतचा प्रवास सुरू झालाय या स्पर्धेचा. ऑन साइडला बॉल हवेत आहे. फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. प्रयत्न सुरू आहे.
मयूर कोणती चूक करणार नाही. ग्रामीणचा चित आहे, झेल टिपलाय, फलंदाज बाद. शिवसेना हा मूल मंत्र हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिला. 80% समाजकारण, 20% राजकारण आणि याच ब्रीद वाक्याने प्रेरित आमचे सर्व शिवसैनिक आणि त्याच शिवसैनिकांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आदरणीय रमाकांतदादा मडवी, माजी उपमहापौर ठाणे, दिवा शहर प्रमुख यांची ही स्पर्धा तुम्ही पाहताय. रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणखीन एक फलंदाज इथे बाद होईल आणि त्यातल्या त्यात डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. म्हणजेच का आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 16 धावा करायच्या जगदंब वाकण ब या संघाला. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे नगरसेवक ट्रॉफी मध्ये. नगरसेवक चषक 2025 जय हनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन अंतिम टप्प्यामध्ये आपण आता इथे चाललोय आणि 51चं लक्ष्य होतं. 35 धावा झालेल्या आहेत. म्हणजेच इथून पुढे 4 बॉलमध्ये 16 धावा करायच्या आहेत. मागील 3ही बॉलमध्ये धावा कमी आलेल्या आहेत. 7 मध्ये 17चं समीकरण होतं, आता 4 मध्ये 16चं राहिलंय. पुढचा बॉल ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहे मयूर, भरपूर वेगाने येतोय. एक धाव तर मिळताना दिसेल. थ्रो चांगला आलाय आणि इथे रनआउटच होईल असं दिसतंय. शिवदासला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल. फलंदाज बाद. आवश्यकता आहे 3 चेंडू आणि 15 धावा. नगरसेवक ट्रॉफी तुम्ही पाहताय. दातिवली संघ यावर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. दातिवली गावचे 3 संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पाहायला मिळणार आहेत. आगासन टीमचे सर्व खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. लगेच टॉस केला जाईल आणि लगेचच सामना सुरू होईल. त्याच्यासाठी नक्की शुभेच्छा आहेत. आणि याही वर्षी मला तुम्ही या स्पर्धेसाठी बोलवलं. विशाल मडवी सर, आपलं सहर्ष मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघाचा आभार व्यक्त करतो. बॅटची कडा, विकेट इथे मिळेल आणि फलंदाज बाद होईल. या मॅच मध्ये पलटवार पूर्णपणे झालेला आहे आणि आदर्श पडलेगाव हा संघ दहशत निर्माण करतोय, दरारा निर्माण करतोय. या मॅच मध्ये विजयाच्या उंबरठ्यावर आदर्श पडलेगाव. नंतर थोड्याच वेळात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे ड्रॉ पाहायला विसरू नका. 70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर. ड्रॉ झाल्यानंतर परत एक वेळा डायगर नाईट मध्ये आपली भेट होईल. हा असा प्रवास निरंतर चालू राहील आजच्या रात्रीमध्ये. आता सामन्यामध्ये वर्चस्व पूर्णपणे आदर्श पडलेगाव या संघाचं. या सामन्यामध्ये खूपच चांगली कामगिरी केली बॅटने आणि त्यानंतर गोलंदाजाने देखील. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची, कारण एका बॉल मध्ये 14 धावा अशक्य प्राय असं आव्हान आहे. त्याच्यामुळे लगेचच सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल संघ. टीम आदर्श पडलेगाव यांचा रस्ता सुकर झालाय. सेमी फायनल ओमसाई आगासनच्या विरुद्ध त्यांची होईल
आणि हा शेवट राहिला या मॅचचा. डीप मध्ये झेल टिपलाय मयूरने, फलंदाज बाद होईल. 13 धावेने भव्य विजय मिळवत आदर्श पडली गावात संघ सेमीफायनल मध्ये दाखल होता. तर लगेच टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन कक्षामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण थोड्या वेळाने देऊ. जाऊया टॉस. वैभव या टॉस साठी. वैभव लेकर या. विनोद मडवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर या विनोद मडवी साहेब आपल्या शुभ हस्ते मी टॉस करणार. 4 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनल 4 ओव्हरची. वैभव लवकर या. वैभव धावत या जरा प्लीज. ही मॅच आम्हाला 4 ओव्हरची काही करून कव्हर करायची, लक्षात घ्या. सेमीफायनल आहे, 4 ओव्हरची मॅच. विनोद मडवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कमेंट्री बॉक्समध्ये करण खान आपल्यासोबत जोडले जातील खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. चार ओव्हरची मॅच. विनोद मडवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल.